कुठपर्यंत झालेलं आहे आपलं? डॉकरच्या कमांड्स वगैरे बघितले आहे. डॉकरमध्ये कशा पद्धतीने एका कंटेनरवर काम करायचं ते बघितलेलं आहे. करेक्ट? ठीक आहे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. आवाज येतोय? क्लिअर करा. स्क्रीन विजिबल आहे का ते पण क्लिअर करा. आवाज येतोय आणि स्क्रीन विजिबल आहे का गाईज? Yes, sir. Okay, good. So let's move toward our instance. इथला डिलीट केला का? नाही आहे. स्टॉप्स मध्ये. ओके. Okay, so let's check. It's running now. Copy the IP address, take an SSH. कोणता आहे याला? बॅच 19 म्हणजेच मला यातला आता माझ्या डेस्कटॉपवरून घ्यावं लागेल ॲक्सेस. रिफ्रेश git bash. Okay, so ssh -i bash bash batch .19.pm आणि ubuntu @IP address. एंटर. हा आहे आपला इन्स्टन्स ज्यामध्ये आपण डॉकरची प्रॅक्टिस करतोय. डॉकर इन्स्टॉल्ड आहे. dockear docker --- वर्जन तुम्ही चेक करता. ओके, सो डॉकर वर्जन अवेलेबल आहे आणि डॉकर आपलं इथे वर्किंग मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. काय काय केलं आतापर्यंत? डॉकर ps कमांड आपण यूज करतोय डॉकर कंटेनर्स बघण्यासाठी. परमिशन डिनाइड. सो लेट्स गो टू वर्क ॲज अ sudo. सो डॉकर ps कमांडने काय करतो आपण तर कंटेनर्स बघतो. जे पण आपले कंटेनर्स आपण क्रिएट केले होते ते सगळे आता काय झाले असणार आहे? बंद झाले असणार आहे. ठीक आहे, तर ते कुठे असेल? डॉकर, कारण आपण काय केलं होतं? इन्स्टन्स आपला स्टॉप केलेला. सो डॉकर ps -a मध्ये चेक करू आपण. तर एवढे सारे कंटेनर्स जे आहेत ते आपले स्टॉप मोड मध्ये आहेत. बट आता इथले जे कंटेनर्स आहेत ते कंटेनर्स जर तुम्हाला आता नकोय तर तुम्ही एक कमांड यूज करू शकता. डॉकर rmi. तर इमेज साठी झाली. rm कशासाठी होईल? यांना डिलीट करायसाठी. किल असेल तर किल कशासाठी असतो यूज? फोर्सफुली त्याला स्टॉप करण्यासाठी. आता हे जे स्टॉप्ड आहेत पूर्ण, हे जर अनयुज्ड आहे तर यांना आपण डिलीट करू शकतो. कसं? तर डॉकर कंटेनर
prune. काय कमांड आहे? डॉकर कंटेनर prune. येस. सो तो काय करेल, जे आपण कंटेनर्स आपले अनयुज्ड आहेत, स्टॉप्ड कंडिशन मध्ये आहे पण अनयुज्ड आहे, तर ते सगळे कंटेनर्स तो डिलीट करेल. सी वर्क झाली आहे. आता इथे तुम्ही हे जे काही बघताय डिलीटेड कंटेनर्स मध्ये, सी डिलीटेड कंटेनर्स मध्ये हे सगळे आयडीज आहेत त्या कंटेनर्सचे. तर यू कॅन सी हिअर 07B, हिअर 07B, E5, E5, ओके, 76, 76. तर हे पूर्ण कंटेनरचे आयडीज आहेत जे आपले आता स्टॉप्ड होते, आपल्याला गरज नाहीये. तर आपण काय करून टाकलंय, डॉकर कंटेनर प्रून कमांड यूज केली आहे आणि सगळे स्टॉप्ड कंटेनर डिलीट करून टाकले. अंडरस्टूड. आता सेम आपले इमेजेस वर्किंग मध्ये असणार का? आता कंटेनर नाही आहे त्या इमेज मध्ये चालू, त्या इमेजचे कंटेनर चालूच नाही आहे, तर आपल्या इमेजेस सुद्धा चालू असेल. इथे युज्ड मध्ये आहेत का? नाही. तर इथे ह्या इमेजेस साठी सुद्धा आपण प्रिंट कमांड यूज करू शकतो. डॉकर इमेजेस PRUNE. जर यूज मध्ये नाही आहे तर इमेजेस सुद्धा, इमेजेस, ओके, इमेज, डॉकर इमेज प्रून येस काढायचं आहे. टोटल रिक्लेम स्पेस, अच्छा ठीक आहे. तर ह्या इमेजेस भले यूज मध्ये नाही आहे पण इथून डिलीट व्हायला पाहिजे होते. लेट मी चेक. डॉकर इमेज प्रून, टोटल रिक्लेम स्पेस 0, अनयुज्ड आहेत बट ठीक आहे. आता डिलीट होत नाहीये बट ही कमांड यूज करायची. जर आपल्याकडे मल्टिपल इमेजेस आहे तर डॉकर इमेजेस प्रून ही कमांड यूज करायची. त्याच्याने काय होईल, तुमचे जे पण अननेसेसरी इमेजेस पडलेल्या असेल, ज्या तुमच्या यूज मध्ये नाही आहे, त्या तुमच्या डिलीट तुम्हाला करता येईल. ओके. ठीक आहे. तर आता हे इमेज आहे आपल्याकडे अवेलेबल. तर आपण काही याचा एक कंटेनर क्रिएट करू. जसं तुम्ही आता AWS सोबत कम्पेअर करताय, EC2 सोबत कम्पेअर करताय, तर डायग्रामॅटिकली मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की कशा पद्धतीने काम होतं. EMI नंतर काय होईल, सर्वात आधी आपल्याकडे काय असते, EMI असते, राईट. EMI OS चा यूज करून आपण काय करतो, एक इन्स्टन्स क्रिएट करतो. इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन करणार. मॉडिफिकेशन झाल्यानंतर त्याचा अगेन बॅकअप घेणार. बॅकअप कसा घेतो, इमेज परत क्रिएट करणार, EMI क्रिएट करणार, राईट. आणि देन त्या EMI ला आपण वाटेल त्या पद्धतीने कॉपी किंवा शेअर किंवा अगेन इन्स्टन्स क्रिएट करू शकतो. तो सेम कन्सेप्ट इथे पण लक्षात ठेवायचा. इथे पण आपल्याला काय करायचं आहे, तर इथे सुद्धा आपण काय करणार, इमेज क्रिएट करणार. सो डॉकर एक कमांड आपण यूज करतो, कमिट. कोणती कमांड, कमिट कमांड. तर ते सर्वात आधी तर आपण फ्लो बघू. सर्वात आधी एक इन्स्टन्स क्रिएट करू. इन्स्टन्स क्रिएट झाला की देन ओके, वन थिंग इथे यामध्ये छान एक इमेज दिसते मला, ती वाली यूज करू. गो बॅक. ठीक आहे. हा गो बॅक जोपर्यंत जाते तोपर्यंत आपण कंटेनर क्रिएट करू. सो सिम्पली आपल्याकडे अपाचेचा एक कंटेनर इमेज अवेलेबल आहे. तर आपण डॉकर कशा पद्धतीने करणार कंटेनर क्रिएट, डॉकर रन, देन सांगा कमांड -d समोर -d झालं म्हणजे झालं का, कॅपिटल P किंवा स्मॉल p. आता आपले कोणतेही पोर्ट ऑक्युपाइड नाहीये, सो आपण स्मॉल p ने पोर्ट असाइन करू शकतो. स्मॉल p, लेट्स कन्सिडर 80 ला करायचं आहे मला, 80 कंटेनर पोर्ट. तर इथे तो आता सर दोन्ही पोर्ट घ्यावा लागेल सर. काय 81 घ्यावा लागेल.
वाय? 80 ऑलरेडी यूज असेल सर. आता आपण कंटेनर पूर्ण डिलीट केलेले आहे, तर यूज केस नाही आहे कुठलाच. तर 80 पोर्ट नंबर हा आपला इन्स्टन्सवर, ठीक आहे, आणि तो कुठे फॉरवर्ड होणार? कंटेनरच्या 80 पोर्ट नंबरवर. ठीक आहे. देन इमेज और लेट्स कन्सिडर, तुम्हाला इथे हायफन हायफन नेम देता येईल. हायफन हायफन नेम, नेम राहील वेब सर्वर, हायफन हायफन पी, पी ने पोर्ट झाला एसओएन आणि आय एम ए इमेज. इमेज काय असेल आपली? इमेज काय असेल आपली? अपाचे वाली आपल्याकडे अवेलेबल आहे. APACHE ते येत नाहीये, काय नाव आहे त्याचं? लेट्स चेक. इमेजचं नाव काय होतं? डॉकर इमेजेस. अच्छा, उबंतू नावाने सर्वात स्टार्टिंगला उबंतू आहे. सो उबंतू ओके. नाव कॉपी करू आपण आणि इथे पेस्ट करून देऊ. ठीक आहे, एंटर. अच्छा, तर मी इथे हॅश लावलेला तो काढून घ्यायचा आहे, देन एक्झिक्यूट करायची. काय म्हणतोय? डॉकर रिस्पॉन्स फ्रॉम डीमन फेल टू सेट अप कंटेनर नेटवर्किंग ऑलरेडी इन यूज्ड. वाय? डॉकर PS मध्ये आपण एकही कंटेनर यूज केलेला नाही आहे. हा, आता हा यूज मध्ये का बरं दाखवत आहे? याच्या मागे कंटेनरवाला इश्यू नाही आहे. ठीक आहे, आता याच्या मागे काय इश्यू आहे? तर या वेब सर्व्हर मध्ये अपाचे 2 ऑलरेडी रनिंग मध्ये असणार आहे. ठीक आहे, इथे जर सिस्टम CTL स्टेटस अपाचे 2 जर बघाल तुम्ही तर तुम्हाला दिसेल. आणि हा काय करतोय? हा 80 पोर्ट नंबर ऑक्युपाईड करून ठेवतोय. आणि हे का बरं झालंय? मी इथे कंटेनर क्रिएट केलेला नाहीये. हा वेब सर्व्हर आहे. वेब सर्व्हर मी आता एक माझी बॅच आहे दुसरी, त्यामध्ये मी त्यांना वेब सर्व्हरवर काम करायला शिकवत होतो. ठीक आहे, ऑटो स्केलिंग लोड बॅलन्सिंग. तर त्यामध्ये हा वेब सर्व्हर क्रिएट करण्यात आलेला, म्हणून हा काय केलाय? 80 पोर्ट नंबर ऑक्युपाईड आहे. बट तुमच्या केसमध्ये असं राहणार नाहीये. क्लिअर झालं? ठीक आहे. सो जर मी इथे सिस्टम CTL स्टॉप करून ठेवलं त्याला, तर मी 80 पोर्ट नंबर यूज करू शकतो. बट आताच्या कंडिशनला वेब सर्व्हर सुरू असल्यामुळे तो 80 पोर्ट नंबर ऑक्युपाईड आहे. तर लेट्स डू इट ऑन डिफरंट पोर्ट. तर आपण हा कंटेनर करू 81 वर फॉरवर्ड. देन याला वेब सर्व्हर 2 नाव देऊ. ठीक आहे, एंटर करू. काय झालं आता? 81 पोर्ट नंबर 80. अच्छा सॉरी, मागे पुढे झाला पोर्ट नंबर. इथे 81 पाहिजे, इकडे 80 पाहिजे. आता परत आपल्याला नाव चेंज करावं लागेल, कारण तो क्रिएटेड मोडमध्ये आला असेल. सो एंटर. नाव परफेक्ट. ठीक आहे, डॉकर PS आपल्याकडे एक कंटेनर अवेलेबल आहे, 81 पोर्ट नंबरवर फॉरवर्ड होतोय. आता या मागचं रिझन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट, आता या कंटेनरमध्ये आपल्याला काय करायचं आहे? इमेज टाकायची, राईट? इमेज आपलं सॉरी index.html जो आहे तो चेंज करायचा आहे आणि देन आपला एक स्वतःचा इमेज क्रिएट करायचा आहे. अंडरस्टूड? सो कसं करणार? आपण केलंय उबंतू मध्ये जाऊन कंटेनरच्या आतमध्ये कसं जायचं? आता हा उबंतू आपला कंटेनर आहे एक, राईट, अपाचे 2 चा. याच्यामधला index.html कसं चेंज केलं होतं आपण? डॉकर exec -it देन कंटेनर ID. कंटेनर ID आहे 3E7F9. नेक्स्ट बॅश.
एंटर. कंटेनरच्या आतमध्ये आले. आता इथे येऊन तुम्ही काय करणार, नॉर्मली कॅट करणार, रिडायरेक्टर यूज करणार आणि इंडेक्स डॉट एचटीएमएल ला. बट याला सोडून आपल्याकडे आणखी दुसरी कमांड आहे. याला सोडून आपल्याकडे दुसरी कमांड आहे की कंटेनरच्या इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये इंडेक्स डॉट एचटीएमएल कसा चेंज करायचा. ठीक आहे, कंटेनरच्या आतमध्ये तुमच्याकडे एखादी कमांडने तुम्ही काम करणार, पण इंडेक्स डॉट एचटीएमएल कंटेनर मध्ये नाहीये. आपल्या या लोकल सिस्टम मध्ये, आपल्या या लिनक्स मशीन मध्ये एक इंडेक्स डॉट एचटीएमएल तुमचा बनलेला आहे. मग तो तुम्ही कंटेनर मध्ये कसा फॉरवर्ड करणार, हा तुमचा टास्क, राईट. तर यामध्ये तुम्ही काम करणार डॉकर सीपी कमांडने. कोणती कमांड? डॉकर सीपी कमांड. आता ही डॉकर सीपी कमांड काय करते, तुमच्या मेन सोर्स मधून डेस्टिनेशनला फाईल कॉपी करते. कळलं? तर त्यासाठी आता तुमच्याकडे इंडेक्स डॉट एचटीएमएल पण असायला पाहिजे. आहे का एल एस मध्ये? नाही आहे. मग इंडेक्स डॉट एचटीएमएल क्रिएट करायची. सर्वात आधी करणार तुम्ही इंडेक्स डॉट एचटीएमएल क्रिएट. सो नॅनो इंडेक्स डॉट एचटीएमएल. नॅनो याच्यासाठी यूज करतो की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आपण हे मेन सिस्टम मध्ये करतोय आणि कंटेनर मध्ये होत नाही नॅनो. इंडेक्स डॉट एचटीएमएल. सो मी सिम्पली काय करणार, h1 मध्ये फाईल क्रिएट करतोय. हॅलो धिस फाईल फ्रॉम होस्ट मशीन. ओके, होस्ट मीन्स लिनक्स मशीन आपली EC2 इन्स्टन्स. सो दॅट्स इट. एक लाईन आपल्यासाठी इनफ आहे. कूल. आता आपल्याकडे इंडेक्स डॉट एचटीएमएल आहे. आता ही फॉरवर्ड कशी करायची, तर डॉकर सीपी कमांड. डॉकर सीपी काय करायचं आहे तुम्हाला, इंडेक्स डॉट एचटीएमएल. ठीक आहे, डॉकर सीपी इंडेक्स डॉट एचटीएमएल इंडेक्स HTML and then आता ही पाठवायची कुठे आपल्याला, पाठवायची कुठे. आता कंटेनरचा पूर्ण पाथ द्यावा लागेल कुठपर्यंत कुठे पाठवायची. ओके, कन्फ्युजन ठेवायचं नाही. ठीक आहे, चीट शीट पण मी तुम्हाला, अरे कुठे गेलं ते, हा हे इथे एक इमेज दिसतीये छान. ह्या दोन इमेजेस पैकी कुठली एक घेऊ शकता, 2-3 इमेज. ज्यामध्ये चांगले कमांड्स वगैरे दिलेले आहेत. तर डॉकर सीपी कमांडचा तुम्ही यूज करू शकता. लेट मी ओपन फॉर यू. तर कशी करायची आता इमेज मूव्ह इंडेक्स डॉट एचटीएमएल. आता कंटेनर मध्ये पाठवायची आहे, करेक्ट ना. कंटेनर मध्ये पाठवण्यासाठी कंटेनरचा आयडी पाहिजे. कंटेनरचा आयडी आपल्याकडे आहे अवेलेबल, दिस वन. कॉपी करू, कॉपी. कंटेनरचा आयडी भेटला. बट आता कंटेनर मध्ये कुठे पाठवायची आहे, कंटेनर मध्ये कुठे जाणार त्याचा पाथ द्यावा लागेल. var/www/html आणि देन इथे कोणत्या नावाने पाहिजे, तर इंडेक्स डॉट एचटीएमएल. अंडरस्टूड. जर सिंटॅक्स वगैरे बघायचं असेल तर तुम्ही सिंटॅक्स वगैरे इथून बघू शकता. डॉकर सीपी ओके, कंटेनर सोर्स आणि इंडेक्स डॉट एचटीएमएल दिसतंय ते. कॉपी अ फाईल फ्रॉम कंटेनर टू होस्ट. म्हणजे दोन्ही वेळे इथे तुम्हाला काम करता येईल. कंटेनर मधून आपल्या होस्ट मशीन मध्ये घेता येईल आणि आपल्या होस्ट मशीन मधून कंटेनर मध्ये. आपण काय करतोय आता, आपल्या होस्ट मधून कंटेनर मध्ये घेऊन जातोय. सो सी ही कमांड एक्झिक्यूट करतोय आपण, कॉपी अ फाईल फ्रॉम दी होस्ट टू द कंटेनर. सो हे आपण काम करून बघतोय. तर डॉकर सीपी आपल्याकडे ऑलरेडी आपण टाईप केलेला आहे. सिंटॅक्स पण आपला बरोबर आहे.
स्लॅश id स्लॅश index डॉट html. गुड. सो सिंटॅक्स सुद्धा आपला बरोबर आहे. आता याला एक्झिक्यूट करून बघू. सो एंटर. बघा सक्सेसफुली कॉपीड आहे. आता सक्सेसफुली कॉपी झाल्यानंतर आपण एक्सेस करून बघू शकतो. 81 पोर्ट नंबर आपला अवेलेबल आहे. कमांड झाली का? खूप इझी कमांड आहे. ओके. कंटेनर आयडी अँड देन त्यानंतर पाथ. एनजीनेक्स असता तर एनजीनेक्स वाला पाथ द्यावा लागला असता. जो पण तुमचं ऍप्लिकेशन असेल जिथे पण आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे इंडेक्स डॉट एचटीएमएल किंवा व्हॉट एव्हर द फाईल इट इज, यू कॅन कॉपी युअर फाईल फ्रॉम वन होस्ट टू कंटेनर और कंटेनर टू होस्ट using docker cp. So it is clear now. Okay, so simply go to the IP address, copy IP address, and now check it out. On which port number? 80 port number, 81 port number. Good. This is AWS calling because this was for the AWS, and you can see 81 is because of container. Okay, 81 is for it's from our container. ठीक आहे. नेक्स्ट. आता डॉकर सीपी मध्ये काय इश्यू आहे ते इथे भरपूर साऱ्या कमांड्स दिलेल्या आहेत. तुम्ही एक एक कमांड्स इथे बघू शकता. ज्या आतापर्यंत बघितल्या त्या कमांड्स पण असणार आहे. डॉकर रन आपण पूर्ण बघितलेलं आहे. p image d host name. yes, you can set the host name using -- host name, पण त्याची गरज पडत नाही. क्लिअर आहे. and then -v for extra information. -it आपण बघितलंय. नेक्स्ट ps कमांड, rm कमांड. rm-f आहे बट येस एफ यूज करू शकता तुम्ही. आहे मी सांगितलं होतं तुम्हाला. डॉकर कंटेनर प्रोन पण बघितलेलं आहे. स्टॉप स्टार्ट हे सगळं आपलं झालंय. cp exec रिनेम. येस, रिनेम कमांड यूज करू शकता तुम्ही. रिनेम कमांड कशी यूज करणार? डॉकर ps इथे दिसतंय आपल्याकडे नाव वेब सर्व्हर 3. सो यू कॅन सिम्पली रिनेम इट. डॉकर रिनेम. कळलं का? डॉकर रिनेम, देन ओल्ड नेम अँड न्यू नेम. सो ओल्ड नेम काय? वेब सर्व्हर 3 आणि न्यू नेम द्यावं लागेल माय अपाचे, समथिंग लाईक दिस. सर्व्हर एंटर. So now you can see docker ph my apache server. So names वगैरे इथे चेंज करता येतात. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणखी काय कमांड आहे तर येस, कमिट कमांड. आता कमिट कमांड काय करते? आता आपण हा जो आपला कंटेनर आहे, एडिटेड कंटेनर आहे, मॉडिफाईड कंटेनर आहे, तर या मॉडिफाईड कंटेनरला आता आपला बॅकअप मध्ये घ्यायचं आहे. बॅकअप घ्यायचं आहे आणि या कंटेनर सारखेच कंटेनर आपण मल्टिपल क्रिएट करू शकलो पाहिजे. प्रत्येक वेळेस index.html एडिट करणे पॉसिबल आहे का? नाही. तर ह्या सेम टाईपचा कंटेनर परत क्रिएट करण्यासाठी याला आपण बॅकअप करू. हाऊ? याची इमेज क्रिएट करू. तर इमेज क्रिएट करणे मीन्स याला कमिट करणे. कळलं? ठीक आहे. सो कमिट करायला काय करावं लागेल? आता डॉकर कमिट कमांडचा यूज करावं लागेल. सो सिम्पली डॉकर कमिट. ओके. सो डॉकर कमिट. देन काय करायचं आहे? काय करायचं आहे? कंटेनरचं कमिट करायचं आहे ना. कंटेनर आयडी पेस्ट इट. सॉरी, हा वेब सर्व्हर नाव पण दिलं ना. तुम्ही जर कंटेनर आयडी तुमच्या लक्षात येत नाही आहे तर तुम्ही डायरेक्टली माय अपाचे सर्व्हर हे नाव यूज करा. So you can use names. It is better to use names instead of using IDs. कळलं?
सो डॉकर कमिट माय अपाचे टू हायफन सर्व्हर, याने काय होईल? हां, वन मोर थिंग, त्याच्या आधी तुम्ही इमेजेसमध्ये काय आहे का आपल्याकडे असं बघून घ्या. डॉकर इमेजेस दिसतंय का? उबंतू आणि इंजिनेक्स दोनच आहेत. आता आपण काय करणार, कमिट ह्या कमांडला एक्झिक्यूट करणार. कमिट कमांड झाली आहे, एक्झिक्यूट. इमेजेसमध्ये काय चेंजेस झाला आहे का? नाही. डॉकर कमिट कंटेनर आय डीच यूज करावं लागेल का? लेट मी चेक. डॉट इमेज आय डी, सॉरी, नावाने पण व्हायला पाहिजे होतं. लेट मी गो विथ कमिट स्पेलिंग बरोबर आहे. ओके ओके ओके, वन मोर थिंग, याच्यात मी हॅश यूज करतोय म्हणून तो होत नाही आहे. एंटर. सी, आता कमिट काम करते, हॅश पण आलेला आहे. काय होतं, मी इथे तुम्हाला इमेज दाखवण्यासाठी हॅश यूज करून टाकला आणि तो हॅश काढायचं राहिलं दोन्ही ठिकाणी, त्यामुळे. बट यू कॅन सी नाव इट्स वर्किंग. एक कमिट क्रिएट झालेला आहे. आता इमेजेस मध्ये चेक करा. डॉकर इमेजेस हियर, एक इमेजेस कमिट आता क्रिएट झालाय. इमेज मध्ये इमेजेस का नाही दिसत आहे? करतेस कंटेनर व्यवस्थित रनिंग आहे, कंटेनरचा इश्यू नाही आहे. डॉकर इमेजेस मध्ये एक इमेज एक्स्ट्रा यायला पाहिजे होती. व्हॉट इज गोइंग ऑन? वेळ लागण्याची गरज नाहीये, त्यांनी शा क्रिएट केलेला आहे ते आपण बघू शकतो. सी, पण इमेज मध्ये का नाही दाखवत आहे? दॅट्स द प्रॉब्लेम. Let me try one more time. Docker commit, then let me use container ID this time. This maybe now का नाही घेतलं, आय डोंट नो. पेस्ट इट, नाव चेक. तर सेम टाईपचं काम दिलंय त्यांनी, पण डॉकर इमेजेस मध्ये जर आपण चेक केलं तर मिळेल का? का नाही दाखवत आहे? समथिंग गोइंग रॉंग. नाही, कमांड एकदम प्रॉपर यूज करतोय आपण. सी, डॉकर कमिट आणि कंटेनर आय डी तेच घ्यायचं आहे. तर बघा, कधी असं पण होतं, प्रॉपर काम करतोय बट त्याला आउटपुट मिळत आहे का नाही. मग या अशा गोष्टींमध्ये आपण कन्फ्युज होतो की आपण काय चुकलं. आपल्याला चुकलं काहीच नाही आहे, फक्त आता आपल्याला थोडंसं आणखी काही एफर्ट्स लावून चेक करावं लागेल की का होतंय असं. कमिट स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे का? स्पेलिंग पण आपली व्यवस्थित आहे. COMMIT सर, यस. आपण जेव्हा कमिट करतोय तेव्हा न्यू इमेजचं आपण नाव देत नाही. डॉकर कमिट आपली इमेजची आय डी, त्याच्यानंतर न्यू इमेजचं नेम द्यायला लागेल आपल्याला. नाही, असं द्या,
आवश्यक नाही आहे, आपण डॉट देऊन बघू शकतो. मॅन्युअल रेफरन्स फॉर्मॅट ठीक आहे. इमेजचं नाव कोलन देऊन देऊन बघू. request. हॅलो कंटेनर समथिंग लाईक ते और हॅलो V1 असं काहीतरी देऊन बघतो. ओके सॉरी इमेज नाही, इमेजेस. येस 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 बरोबर. थँक्यू. इथे पण मिस्टेक केली आहे आणि आय थिंक याच्या आधी पण इथे नाव द्यायची गरज राहत नाही, पण आता कंपल्सरी आहे. इथे नाव द्यायची गरज नव्हती. याच्या आधी काय करायचं, इथे ब्लँक यायचं. मी स्वतः क्रिएट केलं आहे, मला माहिती आहे. याने कमांड लिहिलेली आहे आणि चुकीची कमांड लिहिलेली नाही आहे. इथे काय यायचं, ब्लँक यायचं. हे विदाऊट नेम यायचं, नल नल असं यायचं तिथे. आणि देन त्यानंतर आपण यूज करायचो एक कमांड, टॅग कमांड. अंडरस्टूड. हा एक कन्सेप्ट होता पूर्ण काम करायचा, की इथे नाव राहणार नाही. देन आपण काय करणार, डॉकर टॅग कमांडचा यूज करणार. डॉकर टॅग कमांड पण मिळेल तुम्हाला. ठीक आहे, हे बघा इकडे दिसतीये डॉकर टॅग कमांड. तर डॉकर टॅग कमांडचा यूज व्हायचा. आधी इमेज बिल्ड व्हायची, आधी इमेजचा कमिट व्हायचा. कमिट विदाऊट नेम असायचा, तर नेम असाइन करण्यासाठी टॅग कमांड. तर बट आता हा इथे व्हायचं काय, इथे काय होत होतं, तर जे आपण कमिट करतोय, यांनी अपडेट का बरं केलं हे मला कळले. डॉकर कमिट केल्यानंतर जे अननेम्ड फाईल, अननेम्ड इमेज असायची ते अननेसेसरी राहायची. आता जसं की लेट्स कन्सिडर करा, नाव नाही आहे त्या इमेजला, म्हणजे जेव्हा आपण टॅग करणार नवीन नाव, ते एक नवीन इमेज क्रिएट होणार. सेम इमेजची नवीन इमेज विथ नेम. तर एक एक्स्ट्रा इमेज त्यांच्याकडे अवेलेबल राहणार, राईट. 61 MB ची असो. तर हे ठीक आहे, छान आहे, व्हेरी गुड. सो इथे बघा, तरी पण आपण आता टॅग कमांडचा यूज करून बघू. ओके. सो टॅग कमांडने काय करता येणार, आपण हे जे इमेज आपण आता क्रिएट केलेली आहे, ह्या इमेजचा काय करू, एक नाव चेंज करू. आपल्याला जसं नाव पाहिजे तसं नाव देऊ, जेणेकरून आपण ही इमेज आपल्या डॉकर हबवर पाठवू शकलो पाहिजे. कळलं. नेम इन क्लेचर कसं असणार हे तुम्हाला सांगतोय. तर नेम इन क्लेचर कसं असायला पाहिजे, तर तुमच्या डॉकर हब मध्ये तुम्ही लॉग इन केलंय. सो डॉकर हब मध्ये लॉग इन करायचं. रिनेमने स्पॉट आपला हा जो आहे कंटेनर, याचे नाव चेंज होतं. इमेजचे नाव नाही केले आपण चेंज. इमेजचे नाव चेंज करण्यासाठी टॅग कमांड यूज करतो आपण. सो डॉकर टॅग हॅलो याचा यूज करायचा आपल्याला. ठीक आहे, काय ओपन होतं इथे, तर इमेज आणि न्यू इमेज नेम. कळलं. पुराणा नाव इमेजचं आणि नवीन नाव इमेजचं. सो कंटेनरचं नाव चेंज करायचं असेल, कोणती कमांड यूज केली, रिनेम. आणि इमेजचं नाव चेंज करायचं असेल तर टॅग कमांड. सो इथे आपल्या इमेजचं नाव काय असायला पाहिजे, हॅलो :V1. याला नाव चेंज करू माय इमेज. याचं नाव आपण चेंज करू माय इमेज, सॉरी अपाचे असं काहीतरी देऊ. अपाचे, आपल्याला प्रॉपर आयडेंटिफिकेशन राहायला पाहिजे. :V1 असं. आता इथे काय असते बघा, हे इमेजचं नाव आणि हे वर्जन वाईज असते किंवा टॅग तुम्ही बोला त्याला. कळलं. हा लेटेस्ट काय, येस
हे काय बीटा वर्जन आणि हे इमेजचं नाव. सो दिस टू ऑलवेज कम्स टुगेदर. असं नाही की तुम्ही एक देणार आणि दुसरा नाही देणार. तर आपण नाव आता चेंज करतोय. डॉकर टॅग हॅलो V1 हे एक आहे आणि त्याचं नाव आपण ठेवतोय माय इमेज अपाचे 2. बट असं नाव ठेवलेलं जात नाही. आता नाव कसं ठेवलं जाते ते मी तुम्हाला सांगतो. मी हे फक्त डेमोसाठी लिहितोय. यू कॅन डू इट, नो वरीज. बट काय नाव असायला पाहिजे तर तुमच्या डॉकर हब नुसार ठेवायचं. होणार रे बाबा डॉकर हब. हा तेच सिस्टम पण स्लो काम करायला लागलाय. हे बघा वेट म्हणून देतोय. डॉकर हब मध्ये तुमचा अकाउंट आय डी सर्वात आधी इथे अकाउंट आय डी द्यावा लागेल. लक्ष घ्या, सर्वात आधी इथे काय द्यावं लागेल अकाउंट आय डी. आता जसं मला आठवतं दिस वन इज माय अकाउंट आय डी. देन अकाउंट मध्ये तुम्हाला एक रेपोजिटरी क्रिएट करावी लागेल. काय करावं लागेल रेपोजिटरी. सो नाव यू आर गोइंग टू गिव्ह अ रेपोजिटरी नेम. आता मी एखादी रेपोजिटरी क्रिएट केलेली आहे. कन्सिडर करा बॅच 19 नावाने. आलं लक्षात. तर हे राहणार तुमचं अकाउंट प्लस रेपोजिटरी आणि देन नाव व्हॉट यू वॉन्ट टू गिव्ह द टॅग. ठीक आहे. देन तुम्हाला टॅगचं नाव द्यावं लागेल. एवढा काही वेळ लागतो. ओके. सो डॉकर हब साइन इन. आलाय. आता इथे सगळीकडे बघा क्रिएट रिपॉझिटरी दिसतंय इथे. तर एक न्यू रिपॉझिटरी क्रिएट करायची आणि न्यू रिपॉझिटरी क्रिएट केल्यानंतर नाव कसं असणार अकाउंट नेम रिपॉझिटरी. आता इथे बॅच 9 वाली अशी रिपॉझिटरी दिसतीये मला. पण याला यूज करून बघू किंवा तुमच्या नावाने रिपॉझिटरी क्रिएट करा. इट्स ऑन यू. सो लेट मी ओपन. सी ही माझं अकाउंट नेम आहे आणि हे काय रेपॉझिटरी नेम आहे. यू कॅन सी वरती रेपॉझिटरी बॅच 9 असं समथिंग. आणि इथे एक इमेज दिसेल तुम्हाला जे तुम्हाला नाव द्यायचं आहे ते टॅग अल्पाईन वगैरे आपण इथे टॅग दिलेला आहे. अंडरस्टूड. आता हे इमेजचं नाव आणि टॅग नेम तो बघा इथे तुम्हाला काय करायची कमांड यूज ते तुम्हाला तिथे दाखवेल. तर सर्वात आधी हे तर आपलं केलेलं आहे. पण मी इथे बॅच 19 च्या ऐवजी 9 करतो. माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे रेपॉझिटरी. बट लेट मी शो यू हाऊ टू क्रिएट रेपॉझिटरी. गिटहब वर जसं क्रिएट करतो आपण रेपॉझिटरी सेम वेनी करायची. सो क्रिएट रेपॉझिटरी. हियर यू कॅन गिव्ह द नेम बॅच 19. ओके. देन त्यानंतर डिस्क्रिप्शन द्या. तुम्हाला जे द्यायचं आहे ते पब्लिक और प्रायव्हेट ठेवायचं आहे. ते प्रायव्हेट मीन्स व्हॉट फक्त इंटरनली काम होईल. ज्यांना ऍक्सेस देणार तेच काम करणार. अदरवाइज कोणीच करणार नाही. बट इफ यू आर गोइंग पब्लिक देन ऑल वर्ल्ड कॅन ऍक्सेस दिस व्हॉट repository and your images for themselves. Okay, so create one. झाली क्रिएट. आता टॅग्स आहे का काही टॅग्स काहीच नाहीये. टॅग दिसत आहे का इथे काहीच दिसत नाहीये. तर आता तो असं बोलतोय की आपल्याला पुश करायसाठी असा न्यू टॅग द्यावा लागेल. कळलं. तर हे तर आपलं झालं लिहून. एवढं लिहिलेलं आहे. पण बरं मला माहिती होतं की अकाउंट नेम माझं हे आहे आणि बॅच आपण हेच क्रिएट करणार होतो रिपॉझिटरी. सो केलंय क्रिएट आपण. गुड. आणि देन त्यानंतर इथे आपल्याला काय द्यायचं आहे नाव ते द्या.
आता ही इमेज लेट्स कन्सिडर करा तुमची कशाची आहे, अपाचे अपाचे 2 V1 असं द्या, और वॉट एव्हर द नेम, सिम्पली अपाचे 2 जरी ठेवलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला अंडरस्टूड राहील. क्लिअर आहे? ओके, सो एंटर. आता अगेन इमेजेस मध्ये चेक करा, एक इमेज आणखी दिसेल माझ्या नावासोबत एक अपाचे 2, पण ते कोणाची इमेज क्रिएट झाली आहे, हॅलो V1 चा, हॅलो V1 ला टॅग देऊन एक न्यू त्याने इमेज क्रिएट केली आहे विथ अवर नेम्स. क्लिअर? हा, आता ह्या इमेजचं काही काम आहे का, नाही, ते ही पण आता अननेसेसरी, बट त्या टाइमात 2 अननेसेसरी पडायच्या. एकदा आपण टॅग करायचो, एक ब्लँक करायची, एक टॅग पाहायची, आणि देन आपण आपल्या अकाउंट नुसार एक नाव द्यायचो. तो 2 न होता आता एकच राहते. ठीक आहे, अपडेट ओके आहे. या इमेजला तुम्ही यूज करू शकता, या इमेज वरून तुम्ही आणखी एखादा कंटेनर क्रिएट करू शकता. आता ही इमेज आहे, ठीक आहे, ही इमेज आपल्या सिस्टम मध्ये कमिटेड आहे आणि यामध्ये काय चेंजेस केले तर ते चेंजेस अवेलेबल आहे. आता ही इमेज आपल्याला डॉकर हब मध्ये पाठवायची. इथे ते कमांड यांनी दिलेली आहे, डॉकर पुश. टॅग नेम आपण ऑलरेडी दिलेला आहे, कळलं? सो गो विथ इट, डॉकर न्यू कमांड, डॉकर पुश कमांड. डॉकर पुश, आणि हे अख्खं नेम कॉपी करून घ्या. एक्स्ट्रा करायची काही गरज आहे का आता? नेम, अकाउंट नेम. आता काय करतो, आता इथलं लक्ष द्या, अकाउंट नेम बॅच या रेपोजिटरी मध्ये, आणि टॅग राहणार हा. सो ही इमेज जशी आहे तशी तिथे कॉपी होईल. पुश एक्सेस डिनाइड, काय आला इशू, पुश एक्सेस डिनाइड. अजून 2 कमांड तुम्हाला रन करावे लागतील. कसं काय, आता हा पुश करतोय, डॉकरला थोडी माहिती आहे डॉकर हा कोण आहे म्हणून. जो पण कंटेंट तिथे टाकतोय माझ्या अकाउंट मध्ये, माझ्या रेपॉझिटरी मध्ये, डॉकरला माहिती आहे का हा कोण आहे? नाही. मग सांगावं लागेल त्याला की नाही बाबा मीच आहे, टेन्शन घेऊ नका. सो काय करणार मग, आता काय करतो आपण, ऑथेंटिकेशन करावं लागेल. माझं अकाउंट आहे तर आयडी पासवर्ड मला पाहिजे ना. सो काय करणार मी, डॉकर लॉग इन करणार. काय करणार, डॉकर लॉग इन. आता मला पासवर्ड आठवत नाहीये, काय करू, अब हो गया ना इश्यू. डॉकर लॉग इन, व्हेरी गुड. तर याने काय दिलेलं आहे आता बघा, टू साइन इन क्रेडेन्शियल ऑन द कमांड लाइन यूज डॉकर लॉग इन -u यूजर नेम. युअर वन टाइम डिव्हाइस कन्फर्मेशन कोड इज, काय दिलंय, ओटीपी दिलाय. आणि हा ओटीपी कुठे जनरेट टाकायचा, प्रेस एंटर टू द ओपन युअर ब्राउझर और सबमिट युअर डिव्हाइस कोड हिअर. सी, हे कॉपी करायची आहे. मला आता माझा अकाउंट पासवर्ड माहिती पाहिजे असं काही नाहीये. अरे हा ठीक आहे, लेट मी कॉपी दिस वन फर्स्ट. कॉपी, ही कमांड मी परत एक्झिक्यूट करतो. आता त्याने दुसरा ओटीपी दिलाय, जायचं मला त्याच आयडी वर आहे, लिंक वर. सो मी ही लिंक ओपन करणार, एंटर करणार, आणि तो ओटीपी तो त्याने दिला आहे, हा ओटीपी फक्त कॉपी करा, कॉपी अँड नाव हिअर पेस्ट इट. तर तो ऑटोमॅटिकली काय करतो, तुमच्या ब्राउझर मध्ये तुमचं डॉकर लॉग इन चेक करतो. आता आहे आपलं लॉग इन है ना, याला म्हणतात सिंगल साइन ऑन. की लॉग इन तुमचे असू द्या, तो फक्त डायरेक्टली ऑटोमॅटिक कॅप्चर करेल. स्मार्ट आहे ना, आता सगळीकडे स्मार्ट सिस्टम चालू आहे. आधी पासवर्ड टाकायला लागायचा, टोकन टाकायला लागायची. कन्फर्म, कॉन्ग्रेचुलेशन, क्या बात है, आपने डॉकर पे लॉग इन कर लिया, लॉग इन सक्सेस. अंडरस्टूड. नाउ
enter the push command. See, it's working. थोडा हे इंटरेस्टिंग आहे का? मजा आली? ओके, ऑनलाईन मध्ये समजलं का काही इथपर्यंत? येस. Yes, sir. Good. So now we are able to see that image created by ourselves we can see in our Docker Hub. Batch 19 repository with the tag name Apache 2. See, images less than 1 day, 1 minute. Now you can use this image all over the world, from all over the world. Okay, let's test that image. For that we have our Docker image, this one, right? Now to test, just delete this one, Docker RMI, right? RMI, then what you want to delete? This one, copy paste, enter, untagged. आहे का? इमेज अवेलेबल आहे का? डिलीट केली, कारण ती आपण ऑलरेडी डॉकर हब वर टाकलेली आहे. आता तिथून कसं करणार? हा, पुल करणार. ओके, बट पण पुल न करता मला एक्झिक्यूट करायचं असेल तर डॉकर रन -d व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेम देऊ आपण, my own own container or app, my own app, something like. Next, hyphen small p न देता कॅपिटल देऊ. ठीक आहे. 80 पोर्ट नंबर तसा पण बिझी आहे, 81 पण आपण बिझी केलाय, आणि जो रॅन्डम पोर्ट येईल तो बघू आपण, 32768 32769 समथिंग येणार, जो की ऑलरेडी सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपण अवेलेबल करून ठेवलेला आहे. हा, -p. देन नेक्स्ट, इमेजचं नाव. इमेज कोणती द्यायची आहे? डॉकर हब वरून घ्यायची आहे. नाव माहिती आहे का? नाही माहिती, या मग डॉकर हब वर, हे इथे नाव मिळेल तुम्हाला, बरोबर? कॉपी करा एवढं नाव, पेस्ट करा. देन टॅग म्हणतोय तो, तर टॅग हे आपण इथे दिलेला आहे, कॉपी करा. एक काम करा, याच्यावर क्लिक करा, ओके, तिथे तुम्हाला दिसेल. आता हे काय आहे हे नका विचारू, हे आता आपण बघू थोड्या वेळानंतर. तिथे कमांड नाही दिलेली आहे, बट येस, यू कॅन गो विथ टॅग. सी, टॅग्स मध्ये व्यवस्थित दिलेली आहे. तर डॉकर पुल कमांड सोबत आहे, बट आपल्याला पुल कमांड यूज करायची नाही आहे, आपण डायरेक्ट रन करताना यूज करतोय. तर टॅग काय असेल इथे? अपाचे 2. करू रन, होईल? येस, होणार. तो सर्वात आधी लोकली आहे का नाही ते चेक करणार. काय म्हणतोय? अनेबल टू फाइंड इमेज लोकली, Apache 2 pulling from our repository, कारण ती पब्लिक आहे, होऊ शकते ना बोल. तर डाउनलोडेड न्यूअर इमेज, यू कॅन सी नाउ इमेज इज अवेलेबल and container is also running using that image. Docker ps. See, my own app is running using our own Docker image. 32768 32768 ला एक्झिक्यूट करू. आहे पोर्ट नंबर अवेलेबल, राईट? 32768. सी, इट्स वर्किंग. जर तुमच्याकडे ते नंबर्स ऑक्युपाइड नाही आहे तर येणार, सुरुवातच तिथून होते. 32,000 आहे ना भाऊ, कळलं?
तर समजलं. आता याच्यावर आपला काही कंटेनर चालू होता का 32768 वर नव्हता. तर तो रॅन्डम आपल्याला देणारच ना. तो सुरुवात तिथून करते तर तू तिथून देणारच. कळलं? कोणी कन्फ्युजन? स्वतःची इमेज कशी क्रिएट करायची, त्याचा बॅकअप कसा घ्यायचा डॉकर हब मध्ये, आणि देन त्याला पुन्हा कसं यूज करायचं एवढं कळलं. थोडंसं इंटरेस्टिंग आहे. ओके, 2 3 4 कमांड तुम्ही शिकला. डॉकर पुश पुल, डॉकर कमिट, डॉकर टॅग, रिनेम, कॉपी. गुड. सो एवढं सारं झालंय आपलं. प्रून कमांड. गुड. इमेजेस सोबत पण यूज करू शकता, बट ते आपल्याकडे इथे एक्झिक्यूट नाही झालं, बट यू कॅन गो विथ इट. 5-6 इमेजेस डाउनलोड करायच्या, यूजमध्ये नाही ठेवायच्या त्या, आणि देन डॉकर प्रून कमांड यूज करून बघा, होतं ते. कंटेनर सोबत जसं झालं तसं इमेज सोबत पण होतं. ओके, समोर सांगा आता काय करायचं. पण आता हे जेवढं तुम्ही कंटेनर कमांड लाईन थ्रू करताय, कंटेनर क्रिएट करताय, त्याला मॉडिफाईड करताय, पण ते असं करायचं राहतच नाही. आता हे असं करायचं राहत नाही. हे खूप कमी यूज करतो आपण CLI डॉकरचा. मग आता कसं करायचं सर? एवढं तुम्ही शिकवलं आणि तुम्ही म्हणताय सर असं काम नाही करायचं, कसं होईल? हा, अरे आहे बाबा, यूज मध्ये आहे, असं नाही यूज मध्ये नाही आहे, बट आपल्याला त्यावर जास्त फोकस द्यायचा राहत नाही. आपल्याला कुठे फोकस द्यायचा आहे मग? कॉन्फिगरेशन फाईल्स. आपल्याला कुठे फोकस द्यायचा आहे? कॉन्फिगरेशन फाईल्स. तर हे जे इमेज आपण आता स्वतःहून क्रिएट केली आहे आपल्या कंटेनरची, आणि त्यानंतर ना डॉकर कंटेनर क्रिएट केलाय, आता हे सगळं कॉन्फिगरेशन फाईलला करायचं आहे. इंटरेस्टिंग. कमांड लाईनने तर शिकून घेतलं आपण की एखादा वेब सर्व्हर आहे, इमेज ऑलरेडी अवेलेबल असेल तर, बट इमेज आता आपल्याला स्वतःची बनवायची एकदम स्क्रॅच पासून. अपाचे 2 असायला पाहिजे, त्याच्यात जावा असायला पाहिजे, त्याच्यात काय असायला पाहिजे, ते सगळं एकदम स्क्रॅच पासून. अप्लिकेशन आपली असली पाहिजे, आपल्याला ज्या डिपेंडन्सीज पाहिजे त्या डिपेंडन्सीज असल्या पाहिजे. इथे अपाचे 2 मध्ये आहेत का? अपाचे 2 तर तो त्यांनी अपाचेवाल्याने करून ठेवलेला ना, करेक्ट. आपल्या पद्धतीचं काय आहे का त्यामध्ये? नाही. आपण फक्त काय केलं आहे, कंटेंट index.ht, म्हणजे तसं नाही पाहिजे, तसं पाहिजे नाही. समोर मी ऑर्गनायझेशन मध्ये जाणार, एक अप्लिकेशन स्क्रॅच पासून येते, तिथे टूल कोणता असला पाहिजे, त्याची डायरेक्टरी कोणती असली पाहिजे, वर्किंग डायरेक्टरी, कोणता पाथ काय असला पाहिजे, जावा असला पाहिजे, तर जावाचा व्हर्जन कोणता असायला हवा, जावा 9, 10, 11, 12 कोणता असला पाहिजे, हे सगळं आपल्याला डिसाईड करावं लागतं. त्या डॉकर इमेज मध्ये काय असलं पाहिजे ते सगळं आपण डिसाईड करणार. अंडरस्टूड? आता ती इमेज क्रिएट करायसाठी बेसिक पासून सगळ्या लायब्ररीज, डिपेंडन्सीज लिहाव्या लागतील. ते लिहिणे म्हणजेच इथे एक काम करणे, कॉन्फिगरेशन फाईल लिहिणे, आणि त्याला म्हटलं जाते डॉकर फाईल. काय म्हटलं जाते? डॉकर फाईल. कळलं का? डॉकर फाईल. So what is Docker file first? The Docker file काय आहे? It's a text document that contains all the commands a user could call on the command line. आता ह्या ज्या कमांड लाईन मध्ये आपण एवढ्या साऱ्या कमांड्स एक्झिक्यूट केल्या एका कंटेनर साठी, ह्या सगळ्या कमांड्स काय करायच्या आहे? एका फाईल मध्ये लिहायची आहे. इझी पीजी, बरोबर. आणि देन त्याला एक्झिक्यूट करणार. क्या बात. इंटरेस्टिंग आहे का? ऑनलाईन मध्ये येस, आवाज येतोय माझा? येस. Okay. So now you are going to be a master
engineer in Docker using by creating Docker files. डॉकर फाईल क्रिएट केल्यानंतर काय होणार, ह्या ज्या काही कमांड्स तुम्ही इथे रन वगैरे कमांड एक्झिक्यूट करताय, हे रन वगैरे सगळ्या कमांड्स कुठे यूज करणार, फाईल मध्ये लिहायचे. क्या बात है, मोठे मोठे काम करणार तुम्ही. सो गो विथ दी डॉकर डॉक. त्याआधी अजून एक दोन कमांड सांगतो. डॉकर स्टॅट एक कमांड आहे ज्याचं तुम्ही यूज करू शकता. डॉकर स्टॅट स्टॅट और स्टॅट्स, येस स्टॅट्स, ठीक आहे. डॉकर स्टॅट्स हे कमांड यूज करू शकता तुम्ही. तो कंटेनर तुम्हाला तुमच्या अकाउंट, सॉरी लेट मी डू डॉकर स्टॅट्स. काय दाखवतो तो तुम्हाला, जर कंटेनर्स किती क्रिएटेड आहे तुमच्या सिस्टममध्ये. स्टॅट कमांड इम्पॉर्टंट आहे. कंटेनर्सला तुम्ही मॉनिटर करण्यासाठी यूज करू शकता की तो किती मेमरी युटिलाइज करू शकतो, मेमरी युटिलायझेशन, त्याची लिमिट काय आहे, तो यूज किती करतोय, नेटवर्क इनकमिंग नेटवर्क आउटगोईंग किती आहे, ब्लॉक नेटवर्क किती आहे, इनकमिंग आउटगोईंग, हे तुम्हाला चेक करता येईल. त्याची PID वगैरे ते तुम्हाला इथे बघता येईल. कळलं, हे इम्पॉर्टंट असतं थोडंसं. आता दोन्ही सर्व्हर सारखे सर्व्हर आहे त्यामुळे आपल्याला इथे काही जास्त चेंजेस दिसणार नाही. ओके, बट तरी पण बघा इथे मेमरी ऑप्टिमायझेशन, नेटवर्क इन आउट सेपरेट सेपरेट दिसत आहे. तर ह्या दोन्ही कंटेनरवर काय ट्रॅफिक चालू आहे ते तुम्हाला इथे बघता येईल. इट इज जस्ट फॉर मॉनिटरिंग. वन मोर, आणखी काही कमांड आहे त्या आधी बघून घेऊ. डॉकर फाईलला आपण नंतर बघू. डॉकर लॉग कोणती कमांड आहे? हां, तर मला त्याच्यासाठी कंटेनरची ID पाहिजे आहे वरती. सो डॉकर लॉग्स अँड देन कंटेनर ID काय आहे, E60839. काय दिलेलं आहे, डायरेक्टिव्ह ग्लोबली टू सप्रेस दिस मेसेज. दिस इज समथिंग फ्रॉम दॅट कंटेनर. बट लॉग आहे की लॉग्स आहे, लेट मी चेक. डॉकर लॉग, जस्ट चेक. आहे का इथे दिलेली? हां, इथे पण आहेत काही एक्स्ट्रा कमांड्स, त्या आपण बघू शकतो आत्ताच्या कंडिशनला. लॉग्स, ठीक आहे इथे दिलेलं डॉकर लॉग्स, कंटेनर ID. सो आपण जे केलेलं आहे ते प्रॉपर आहे आणि हा मेसेज जो येतोय तो पण कंटेनर पासून येतोय, ठीक आहे. सर्व्हर फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम समथिंग लाईक दिस, काहीतरी हा मेसेज देतोय. तर हा लॉग कुठून येतोय? कंटेनर मधून. दुसरा कंटेनर चेक करू और एखादा कंटेनर दुसरा रन करू ज्याचं आपल्याला प्रॉपर लॉग्स भेटतील. डॉकर रन -d -P और दिला नाही दिला काही फरक पडणार नाही, जस्ट एक्झिक्यूट nginx. ओके, सो एक कंटेनर आपल्याकडे क्रिएट झालेला असणार आहे, त्याचे आपण लॉग्स चेक करू. डॉकर लॉग्स आणि कंटेनर ID देऊ आपण, दिस वन, कॉपी. हां, सो या पद्धतीने तुम्हाला लॉग्स चेक करता येतील. कळलं का? तर इथे तो तुम्हाला दाखवेल डॉकर काय चालू आहे, एंट्री पॉइंट इज एम्प्टी रेडी. म्हणजे याला रीड करून तुम्हाला त्याला ट्रबल शूट करायला हेल्प होईल. जर काही इश्यू येत आहे तर, जर तुमच्याकडे कंटेनरमध्ये काही इश्यू येत आहे तर तुम्हाला लॉग्समध्ये ते प्रॉपर पॉईंट्स बघता येईल, रीड करता येईल अँड देन ट्रबल शूट करता येईल. सो लॉग कमांड इज ऑल्सो इम्पॉर्टंट कमांड. लेट्स गो विथ दिस डॉकर स्टॅट. मी ऑलरेडी बोललोय तुम्हाला,
इट्स इम्पॉर्टंट वन कमांड. डॉकर टॉप कमांड दिसती आहे. यस, गो विथ द टॉप कमांड टू डॉकर टॉप अँड देन आय डी म्हटलंय का त्यांनी. हां, डॉकर टॉप अँड देन कंटेनर आय डी. सो कॉपीड आहे ऑलरेडी, पेस्ट इट. नो, नॉट दिस. डॉकर ps आणि डॉकर टॉप कंटेनर आय डी धिस वन, कॉपी पेस्ट. तर इथे काय रनिंग मध्ये असते एखाद्या कंटेनर मध्ये ते तुम्हाला बघता येईल. एनजीनेक्स तर एनजीनेक्सच्या 3 सर्व्हिसेस चालू आहेत इथे आणि एनजीनेक्स त्याच्यापेक्षा जास्त काही दिसतंय का? रनिंग प्रोसेस कोणती आहे? फक्त एनजीनेक्स. सो डॉकर टॉप कमांड, लॉग्स आपण बघितलंय, स्टॅट बघितलंय, टॉप बघितलंय. वी नो दिस वर्जन. इन्स्पेक्ट करतो काय आपण? इन्स्पेक्टने काय करतो बघितली आपण पहिल्याच सेशन मध्ये बघितलेलं आहे. डॉकर इन्स्पेक्ट कमांड का करतो? ऑनलाईन मध्ये तुम्ही पण सांगू शकता काय काय असते. काय डॉकर इन्स्पेक्ट? मग EXEC काय काम करते? इन्स्पेक्ट कंटेन ऑनलाईन तुम्ही पण सांगू शकता की ऑब्जेक्ट इन्फॉर्मेशन देतो पूर्ण. इन्स्पेक्ट कमांड काय करतं? तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देतं, डिटेल्ड इन्फॉर्मेशन. सांगितली आहे रे बाबा मी कमांड. डॉकर इन्स्पेक्ट आणि कंटेनर आय डी. येस, डॉकर इन्स्पेक्ट कंटेनर आय डी. कंटेनर आय डी टाकल्यानंतर फुल डिटेल मिळते तुम्हाला की काय आहे, कसं आहे, कोणत्या काय त्याने यूज केस काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसेल. ओके. आणि यामध्ये जो IP असेल हा याचा पर्सनल IP असेल. याला तुम्ही हिट करून चेक करू शकता. कर्ल 172. इफ इन केस तुमच्याकडे वेब सर्व्हर नाही आहे पब्लिक IP हिट करून चेक करण्यासाठी आणि एखाद्या पोर्ट नंबरवर याला फॉरवर्ड केलं नसणार. आता याला फॉरवर्ड केलं नाही आहे आपण कोणत्या पोर्ट नंबरवर, ठीक आहे, तर आपण याला चेक करू शकतो युजिंग कर्ल कमांड. 172.167.0.4 तो रनिंग मध्ये आहे नाही आहे ते कंटेनर बघता येईल. लोकली आहे रनिंग, काही प्रॉब्लेम आहे का त्याला? नाही आहे. क्लिअर झालं? क्लिअर झालं इन्स्पेक्ट कमांड? गुड. ओके. सो इन्स्पेक्ट झालं. डिफ कमांड एक आहे. डिफरन्स म्हणजे काय? शो ऑल मॉडिफाईड फाइल्स इन कंटेनर. जर आपण काही चेंजेस केलेले आहे इमेज मध्ये, डॉकर diff आणि कंटेनर ID. अरे यार, नॉट दिस. कंटेनर ID पाहिजे आता. डॉकर ps docker diff and then container. हा, ते इथे जे काही तुम्ही चेंजेस केले असणार आहे ते सगळे चेंजेस तुम्हाला इथे दिसून पडणार. आता लेट्स कन्सिडर करा तुमचं ओल्ड एक आहे आणि ओल्ड मध्ये काहीतरी मॉडिफाय करून तुम्ही कंटेनर क्रिएट करताय, तर तुम्ही काय न्यू मॉडिफाय केलेलं आहे ते तुम्हाला दिसेल. हा, डिफ मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. इथे बघा default.conf. जर इथे तुम्हाला चेंजेस केलेले आहेत असं माहिती पाहिजे आहे तर येस, ते युजिंग डिफ कमांड यूज करू शकता. पोर्ट कंटेनर पोर्ट कमांड कशासाठी यूज होते? तर सिम्पली कोणता पोर्ट अलॉट आहे ते बघण्यासाठी. आहे का कोणता पोर्ट? 32769. 32769. ओके. हा, बरोबर. सी 32769 ला अटॅच्ड आहे हा. तो जो पोर्ट वर तो फॉरवर्ड होतोय तो तुम्हाला दाखवेल.
जे पोर्ट फॉरवर्डिंग काय आहे त्यामध्ये अप्लाइड ते तुम्हाला दिसून पडेल. एटी पोर्ट नंबर, कंटेनरचा एटी पोर्ट नंबर फॉरवर्ड कुठे होत आहे, एनिवेअर 3276. क्लिअर झालं. तर ऑलमोस्ट ऑल कमांड्स यू आर ऑलरेडी चेक. ठीक आहे. जर एक दोन राहिली आहे त्या कमांड समोर येतील. डॉकर बिल्ड कमांड आहे ते समोर येईल, डोंट वरी. ओके, इथे डॉकर बिल्ड कमांड दिसतीये. हे बिल्ड कमांड आपण डॉकर इमेजला बिल्ड करण्यासाठी करतो, डॉकर फाईलला बिल्ड करण्यासाठी करतो. ठीक आहे. तर ते नंतर ससी इथे डॉकर फाईल दिलेलं आहे. बघितलं का डॉकर फाईल? नाही, बघणार आहोत. सो डोंट वरी. एक दोन कमांड्स आहेत, इमेज, सेव्ह, लोड, हे तुम्ही बघून घ्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. एकदम छोट्या कमांड्स आहेत, इझी टू एंटर. काय करतो आपण सेव्ह कमांडनी? सेव्ह करतो टार मध्ये करतो. सेव्ह करतो कशात? टार मध्ये करतो. ते टार करून तुम्ही कुणालाही फॉरवर्ड करू शकता. क्लिअर आहे. तर आतापर्यंत डॉकरच्या ज्या काही कमांड्स बघितल्या त्यामध्ये कुणाला काही इश्यू किंवा डॉकर वरून डॉकर थ्रू एका कंटेनरवर कसं काम करायचं यामध्ये काही कन्फ्युजन? काय कन्फ्युजन? ऑलमोस्ट एव्हरीथिंग कमांड लाईन मध्ये सगळंच बघितलं आपण. येस, इथेच थांबू आज. डॉकर फाईल उद्याला घेऊ.